राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 3 दिवस दरे या गावच्या मुक्कामावर आहेत आणि इकडे आल्यानंतर ते नेहमी शेतीत रमताना आपल्याला पाहायला मिळतात. आता सुद्धा त्यांनी शेतीत हा नवीन प्रयोग केल्याचं पाहायला मिळतंय. आपण पाहतोय की नेहमीप्रमाणे गावी आल्यानंतर त्यांनी आता शेतीत फळझाडं लावायचं हा आज त्यांनी सुरुवात केलेली आहे. नेहमीच लोकांना प्रश्न पडतो की ह्यावेळी नवीन काय केलं. साहेब काय सांगाल यावेळी नेमकं नवीन काय? लोकांना प्रश्न पडतो की प्रत्येक वेळी नवीन काहीतरी प्रयोग असतो. यावेळेस हे ॲप्रिकॉटचं झाड आहे आणि हे तिसऱ्या वर्षा बोलेरो नावाचं हे ॲप्रिकॉटचं झाड आहे आणि तिसऱ्या वर्षी याला या भागामध्ये फळ येणार अशा प्रकारचं हे ॲप्रिकॉटचं झाडांची लागवड आज आपण करतोय. प्लमचे झाड कुठे? प्लम झाड पण लावतोय आणि ॲव्होकाडो अशा 3 आपण व्हरायटी इथे लावतोय. साहेब सफरचंदासारखं किंवा केशर सारखं एक वेगळा प्रयोग जो की थंड हवेच्या बर्फाळ प्रदेशात येणारे झाडं सुद्धा तुम्ही लावलेत. काय रिस्पॉन्स आहे त्या सगळ्याचा? सफरचंद तर लागलेली आहेत. अच्छा. सफरचंदाच्या झाडांचा चांगला ग्रोथ आहे आणि त्याच्यामध्ये सफरचंदाची लागवड मोठ्या प्रमाणावर केलेली आहे त्या समोरच्या तिकडे हो डोंगरावर. आणि त्यामुळे सफरचंदाची लागवड मोठ्या प्रमाणात केली आणि ते चांगल्या प्रमाणात त्याला ग्रोथ पण आहे. एकूणच आपण पाहतो की यावेळेस ॲप्रिकॉट आणि प्लम या वेगवेगळ्या व्हरायटी आता लावताना या भागात पाहायला मिळतात. याच माध्यमातून शेतकरी सुद्धा काहीतरी नवीन शिकताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओंकार कदम, साम टीव्ही न्यूज, दरे.